हा पहिला गड्डा, हा झाला 5वा, पंजा 7वा. मित्रांनो तुम्हाला दाखवले ह्या वावरातले 7 गड्डे माझ्या मागच्या, आणि माझ्या वावरात 3 गड्डे, म्हणजे की झाले 10 गड्डे. तर नमस्कार मित्रांनो, मी चाललो वावरात बाया 2च बाया आहेत आणि दाखवणार तुम्हाला गड्डे. आतापर्यंत तुम्ही आपल्या वावरात पाहिले 3 गड्डे, तर आता दाखवणार 6 गड्डे, म्हणजे टोटल की 9 गड्डे दाखवणार तुम्हाला. आतापर्यंत दाखवले नाही, कारण की सोयाबीन जास्त वाढलं तर पाणी निघून झालं, तर आता दाखवतो. आणि गुंजाने फेकासाठी घेतलं टोपलं, हे बघून घ्या, हे टोपलं घेऊन जाण्यामध्ये आई लागली 3 दिवसांनी मागं. हे बाबू आता दिवस निघाला मध्ये, तुम्ही हे फरशा पुसवत असतो रोज, तर आज पुसल्याने. तर चला मी दाखवतो तुम्हाला आज गड्डे, 9 गड्डे टोटल. तर व्हिडिओ आखरी बनतो, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता पोचलो वावरात. तुम्हाला वाटत नाही कट्ट्यात काय, पण कट्ट्यात टोपलं टाकून दिलं मी कट्ट्यात, हे बघून घ्या. आणि तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला कट्ट्यात टोपलं आहे की नाही आता. तर आता बाबा आई आता काय म्हणते काय नाही, रिॲक्शन पाहू आपण त्यांचे, नंतर भेटू. ते सोयाबीन पाहून घ्या, पांढऱ्या फुलाचे असे असते म्हणते, तुम्ही इथं कधी पाहिले नव्हते. मित्रांनो मी उचलतो पहिले पुंजाने इथून गेल्याबरोबर, मग म्हणजे आई बाबा जास्त बोलून नाही, पप्पा जास्त बोलून नाही. तर आता पोह त्यांची रिॲक्शन काय होते, तर तिकडे ते त्या दुऱ्यावर आहे, आणि मी इथून स्टार्ट करतो पुंजाने उचलाले. आणि आपण पोह किती वावर झालं तर वावर देखणं पडेगा मेरा भाई. इथं काढतो पहिले टोपलं कट्ट्यातलं, आणि इथूनच स्टार्ट करतो, कारण की आई बाबा आहेत त्या तिकडे समोर. इथूनच स्टार्ट करतो, बाबा पोहून राहिले मध्ये. तो आता काय म्हणते, तर टोपलं काढलं मी, आणि हे पुंजाने आपले इकडे थोडेच आहे, तिकडे बघू किती मोठे आता. चला तर मी पुंजाने उचलायला स्टार्ट करतो. नंतर आता मी पप्पाला सोडून देतो, नंतर भेटू आपण थोड्या वेळानं ब्रेक नंतर. पहिले तर आंघोळ जिंगोळ करतो, नंतर मी वावरात येईन, दाखवून देईन तुम्हाला. काही करून घ्या, निंदून राहिले बाया, 3 बाया आहे. आणि आता मी घरी जातो, नंतर भेटू आपण. आणि ओम हे पण घ्या आई त्याची, आणि तो आता आलो वावरात. आणि तुम्हाला दाखवतो पहिले गड्डे. आकाश दहाला वाटते, तर त्यांना जर म्हटलं व्हिडिओ घे म्हणून ते घेऊन घेऊ गेले. काय गुराला काय तुम्हाला दाखवतो गड्डे. छोटी काकाची वावरातले दाखवतो, माझ्या वावरातले दाखवतो. माझ्या वावरात 3 आहे, छोटी काकाची वावरात 6 आहे, ते पण दाखवतो. आकाश काय गुराला चारा सोयाबीनातून काढून आलाय, सोयाबीनातून. तर मित्रांनो हा काढून आला चारा सोयाबीनातून, घरच्यासाठी, घरच्या बकऱ्यासाठी. हा हे चाबी इथं ठेवली का बी अशी, पडतो तर का लक्ष राहिलं पाहिजे याच्या, हे बघा अशी चाबी ठेवली काय त्याने, हे ठेवली ना समोर चाऱ्यापाशी. आणि बकऱ्यासाठी चारा नेऊन राहिलो नाही, गायसाठी वावरे सभा होते. चल मी गड्डे दाखवून येतो. उत्पत्ती आहे नाही रस्त्यावर. तू तूर जायली, अरे तू तूर जायली, माही जायली ना. हे आकाश भाऊ आमच्या वावराच्या बाजूचे. आणि तुम्हाला दाखवतो आता गड्डे, विशेष नाही. छोटू काका असं वावरात, पण छोटू काका वावरात नाही आहे. त्यांनी घेतलं असतं आपण ब्लॉगमध्ये. छोटू काका म्हणे एकदा मला घेतो म्हणे बाबू वावरात ब्लॉगमध्ये, पण छोटू काका भेटत नाही आपल्याला. जेव्हा मी येतो तेव्हा छोटू काका नाही येत, जेव्हा छोटू काका येते तेव्हा मी नाही येत. आणि हे आपली पराठी चालू निंदन, कारण की बायाच निवडून आल्या काहीच घरच्या घरीच निंदा लागून राहिली. ते बघून घ्या, तुरे जायली आपली, इथून दिसत नाही तूर, इच्छी जायली, म्हणजे सर्व जाग्यावरची तूर जायलेली आहे पूर्ण, म्हणजे 80% जायली, 20% राहिली. ते बघून घ्या, आपली पराठी निंदून चालू आहे. बाया भेटून नाही राहिल्या, तर 4-5 दिवसापासून आहे घरच्या घरी निंदून राहिली. ढगं पण मस्त आहे, बघून घ्या तुम्ही, ढगं तुम्हाला दिसतच असेल ढगं. आणि आता इकडून जाऊ आपण, पराठीतूनच जाऊ इकडून समोरून, नंतर दाखवून देऊ. आता ह्या इथून स्टार्ट करू, तर ह्या तिथे एंड करू समोर, दिसा. चला आता आपण गड्डे दाखवू. आता चला व्हिडिओ काढून घेऊ म्हटलं गड्ड्याचा. अजून छोटू काकाचे 9 गड्डे कसे झाले हे तर आम्हाला माहीत नाही, ना लेटर ना नोटीस काहीच नाही, फक्त गड्डे आहे बा हे आम्हाला माहीत होतं. पण गड्डे अजूनही माहीत नव्हतं का बा एवढं मोठं होईल म्हणून.
एवढे विहिरीसारखे गड्डे होईल म्हणून. छोटू काकाचं लय नुकसान झालं एकाच लाईनीत. आता हे लाईन ह्या लाईनीतच समजा 6 गड्डे एका लाईनीत. दाखवून देतो तुम्हाला. पण आपलं सोयाबीन पण फुलावर आलं. पांढऱ्या फुलाचं सोयाबीन दाखवून देतो तुम्हाला बघा. हे पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आणि मस्त फुलावर आलं. एक नंबर दिसून आला तर सोयाबीन. फक्त सोयाबीन आली वाढ नाही, थोडीफार वाढ पाहिजे होती. वाढ जर असती बरं वाटलं असतं तर असं म्हणाले तर. तूर दाखवून देतो. तुरीचा तास हा तरी दिसून आला, हे दिसून आला, तो दिसून आला थोडाफार. आणि समोरचे जे आहे तुरीचे तास कमी आहे, थोडे जळलेले आहेत. आता पाणी कमी झालं का जास्त झालं हे मला माहीत नाही. आता निसर्गाला माहीत काय झालं तर. आणि हा आपला पहिला गड्डा तुम्हाला दाखवून देतो. पहिला गड्डा आपण वावरातून चालू करू आणि तिथं छोटू काकाच्या वावरात एंड करू. तर हा पहिला गड्डा हे बघून घ्या. हा पहिला गड्डा. आणि आता दाखवू दुसरा गड्डा नंबर 2. आणि हा दुसरा गड्डा. आता जे गड्ड्याच्या बाजूचे सोयाबीन आहे ते एवढं वाढलं, मस्त वाढलं ते. आणि हे पहा, हे कमी दिसते तुम्हाला सोयाबीन आणि हे मस्त दिसते. आता गड्डा दिसतच नाही दुरून. हे मोठे गड्डे म्हणून दिसून तर राहिले आणि छोटा गड्डा असला दिसतच नाही. हा दुसरा गड्डा नंबर 2. हे दाखवतो तिसरा गड्डा. नंतर दाखवू छोटू काकाच्या वावरातले तुम्हाला गड्डे. आज पूर्ण गड्ड्यावरच ब्लॉग काढणार आहे मी. तुम्हाला तर माहीत आहे मी आधी सांगत होतं गड्डे दाखवणार आहे म्हणून. तर गड्डेच दाखवणार आहे, भलं कोणतं दाखवणार नाही. मी सोयाबीन दाखवणार आहे. आणि ह्या नंबर 3 नंबरचा गड्डा. छोटू काकाच्या वावरात असेच गड्डे हे बघून घ्या. 3 नंबरचा गड्डा. आणि आता इथून जायचं आहे आपल्याला. ह्याची लाईन दिसून आली. ह्या लाईनीत 2 का 3 गड्डे आहे आणि बाकी ह्या लाईनीत आहे समोरचे. चला आता मी दाखवून देतो तुम्हाला गड्डे. नुकसान कसं झालं, काय झालं सर्व दाखवावं लागलं ना तुम्हाला. आता हा पहिला गड्डा. मी म्हटलं होतं नाही, ह्या गड्डे या लाईनीत 4 आहे आणि समोरच्या इकडल्या लाईनीत 2 का 3 आहे. हे बघा हा पहिला गड्डा. हे छोटू काकाच्या वावरातल्या मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि हे छोटू काकाच्या वावरातलं हे आपलं वावर समोरचं. आपल्या वावरातले 3 गड्डे दाखवले तुम्हाला. आणि हे छोटू काकाच्या वावरातले 6 गड्डे टोटल झाले 9. आणि सोयाबीनच तर दिसत नाही ते बघून घ्या. हा पहिला गड्डा आणि हा दुसरा गड्डा. हा दुसरा नंबर 2. माझ्या वावरातले सोडून या काकाच्या वावरातले झाले 2. 1 आणि हे 2 झाले 2. होऊन घ्या तुम्ही डोळ्यानंच. विहिरीसारखेच आहे मोठे मोठे. आणि याचा दाखवतो नंबर 3. विहिरीसारखेच गड्डे आहे. हे गड्डे नंबर 3. 1 2 3. आधी हरणी पोंग्या हरण दिसत असेल तुम्हाला. थोडंसं दुरून दिसत असेल तर हरणी पोंग्या. वातावरण पण थंड आहे मस्तपैकी. मस्त हरणी या पण दिसून राहिलं. ते झाले 3. 4. या गड्डा 4. चौथा गड्डा 4. 2 एका जवळ 2. जी आहे ते खरं सांग. हा झाला 5वा पंजा. हा झाला 5वा. अजून काय समोर 1 नाही 2 दिसून आले समोर. ते दाखवून देतो तुम्हाला. 4 हा 5 6. हा झाला 6वा. 6 गड्ड्यामध्ये बघतो आता कधी 6 गड्डे दिसते. बट समोर
6 गड्डा म्हणजे 6वा नंबरचा गड्डा 1 2 3 4 6 7. ह्या 7वा बघून घे. असं काहीच करू नाही शकत आता उन्हाळ्यात. तर उन्हाळ्यात किंवा मग ते तूर सोयाबीन काढल्यावर करावं लागेल याचा इलाज. आपल्याला करू नाही शकत कारण की त्याची काही सांगायला लागते, माणसं सांगायला लागते, उजवं लागते नंतर. हे असे झाले टोटल गड्डे. हे बघून घ्या किती मोठा गड्डा पूर्ण हेच घेऊन घेतलं. बेडवरची तूर आहे आणि इकडून पोंग्या निघून खतम झाल्यासारखं काम. तुम्हाला दाखवले ह्या वावरातले 7 गड्डे माझ्या मागच्या आणि माझ्या वावरात 3 गड्डे म्हणजे की झाले 10 गड्डे. टोटल झाले 10 गड्डे. पोंग्या किती मोठं काम आहे. टोटल म्हणजे 10 गड्डे टोटल मारलं मी तर 10 गड्डे झाले. हा गड्डा आपला तुम्हाला तर माझा फेवरेट गड्डा सरत मोठा गड्डा होता. आणि आता जो आता आपण सोयाबीन दाखवून देतो तुम्हाला. हे पोंगे आपलं सोयाबीन फुलावर आलं मस्त. हे फुलं दिसणार तुम्हाला पांढरे पांढरे. हे इथून दाखवून देत जवळून. हे असं फुलावर आलं मस्तपैकी. हे पोंगे असं काही सोयाबीन आहे मित्रांनो. असं काही पीक आहे आपलं आलं आणि त्याचं त्या गड्ड्यानं धिंगाणा केला, दुसरं काही नाही. आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. लवकर जाऊन फॉलो करा. चला भेटू. बाय बाय.